ये बड़ी अच्छी बात कही आप. हाय गाईज, आम्ही चाललेलो आहे कोकणात आणि आमची फर्स्ट ट्रिप आहे सगळ्यांसोबत. आणि कसं वाटतंय तुम्हाला? ते मला पण छान वाटते. बघू पुढे गेल्यावर कसं बाबाला तुम्ही बघू शकता. आम्हाला माहिती वाट लागणार आहे पुढे जाता जाता. गेल्यावर मेकअप करावं. फुल फाउंडेशन लावून आलेले आहे. चाललेला आहे गणपतीपुळेला. नंतर भेटूया. अशा प्रकारे जाण्याच्या भेंड्या संपून आम्ही पुढच्या दिशेने चाललेलो आहे. तर तुम्ही बघू शकता घाटातील निसर्ग. आणि या घाटात जाताना तुम्हाला सगळीकडे आंब्यांची झाडं दिसतील आणि तिथे आंबेही होते. असं खूप सुंदर असं निसर्ग होतं. तर मंडळी तुम्ही बघू शकता आम्ही जेवणाची अरेंजमेंट घरूनच करून आलेलो. तर आम्ही आता जेवायला बसतो आहे. तर तुम्ही बघू शकता आमच्या महिला मंडळ व बच्चा पार्टी जेवायला बसलेल्या आहेत. आणि आमचे मामाश्री त्या साईडला बसलेले आहेत जेवायला. तर आणि हे अण्णाच्या हातात दिसलेले आंबे होते ते दीपिका मामीने खास करून 3 आंबे पाडलेले आहेत. तर आता जेवून झाल्यानंतर आम्ही सवार होतो गणपतीपुळेच्या दिशेने. तर चला बघूया. हाय गाईज, आम्ही फायनली पोहोचलेलो आहे आणि आम्हाला फ्रेश होऊन मग त्याच्यानंतर आम्ही देवदर्शनाला जाणार आहे. या आमच्या छोट्या मामेश्री आहेत. यांना ट्रॅव्हलिंगमध्ये त्रास झालेला आहे. तर आता चला तयारी करूया. तर मंडळी तुम्ही बघू शकता आम्ही हे यश गार्डनवरती आज रात्री स्टे करणार आहोत. तर आमची मंडळी तयार होऊन आम्ही निघालेलो आहे गणपतीपुळेच्या दिशेने. तर सगळी मंडळी फोटो काढून चहा पिऊन मस्तपैकी आम्ही निघणार आहोत. तर चला बघूया. तर आम्ही बसमध्ये बसून आता गणपतीपुळेच्या दिशेने निघणार आहोत. तुम्ही बघू शकता गणपतीपुळेची कमानी. इथून आम्ही चाललेलो आहे. आता आम्ही चाललेलो आहे बीचवरती. हॉटेलवरून तयारी करून सगळं आता रेडी होऊन मंदिराच्या दिशेने चाललो. पहिला आम्ही फोटो काढू कारण की कोकण 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 कोकण
तर मंडळी आता सगळ्यांचे राईड झालेले आहेत. हे आमचे मामाश्री व दादाश्री ह्यांचे राईड्स होऊन आता तुम्ही व्ह्यू बघू शकता व गर्दीही बघू शकता. गणपतीपुळेला किती गर्दी आहे ती. आणि ह्याच्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन करायला चाललो. तर ही एंट्री पॉईंट आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. तर ही एंट्री पॉईंट होती. त्याच्यानंतर आम्ही उंदीर मामाचं दर्शन घेऊन मग नंतर मंदिराच्याकडे प्रस्थान होतो. आणि इथे तुम्ही लाईन बघू शकता. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ही अरेंजमेंट दिसते, ही जेवणासाठी आहे रात्रीच्या. तर हे अरेंजमेंट बघून मग त्याच्यानंतर आरतीला सुरुवात होते. आम्हाला अशा सुंदर पद्धतीने आरतीसुद्धा भेटलेली आहे. अशा प्रकारे आरती संपून आम्ही दर्शनाच्या दिशेने प्रस्थान करतो. तुम्ही बाहेरचं व्ह्यू बघू शकता. दर्शन घेतल्यानंतर हे बाहेरचं व्ह्यू आहे गणपती बाप्पाच्या मंदिराचा. इथे आम्ही फोटो सेशन काढतो. तर उंदीर मामाच्या कानात काहीतरी गोष्ट सांगून आणि काहीतरी विश मागून आम्ही प्रस्थान होतो यश गार्डनला. तर चला बघूया. ते आमचे मामाश्री आहेत. हे आमचे नानी ओम शेठ आहे. मामी बसलेले आहेत. तर बच्चा पार्टी हे सगळे काम करत आहेत. तर तुम्ही बघू शकता लसूण सोलायचं काम, कांदा कापायचं काम त्यांचे चालू आहे. आणि इथे आमचे अण्णा म्हणजे ते शेफ आहेत, त्यांनी जेवणाची तयारी करायला सुरुवात केलेली आहे. तर अर्धं जेवण करून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी. आणि इथे व्हेजिटेरियन मंडळी आधीच जेवायला बसलेली होती. तर ह्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही नॉन व्हेजिटेरियनने जेवायला बसलो. तर हे जेवण झाल्यानंतर हे युवा नेता आमचे हर्ष मामा व जित दादा पाटील चिकन खाऊन झालेला आहे. तर आता तुम्ही मंडळी बघू शकता आम्ही फ्रेश होऊन सकाळी मालवणच्या दिशेने निघणार आहोत. तर आमची सगळी मंडळी फ्रेश होऊन तयार होऊन नाश्ता करून आम्ही निघालो चहा पिऊन. त्यानंतर फोटो सेशन करून मग आम्ही पुढच्या दिशेने वाटचाल करतो. तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता. एवढा भारी व्ह्यू होता तिथे. तुम्ही समोरून बघाल ना तर खूपच छान वाटेल. असंच खूप छान वाटत होतं. तर हे लागोपाठ लागणारे बीचेस आहेत ते मालवणला जाताना लागतात. हे आमची मंडळी आता तुम्ही बघू शकता डान्स करणार आहे. गाण्यांसोबत मजा करत आम्ही बाहेरच्या व्ह्यूचीही मजा घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं व्ह्यू आहे इकडचा. तर तुम्ही नक्की विजिट द्या.
तर कसं काय मंडळी, आंबो दिसत आहे ना. तर आता आम्ही जात असो बीच जवळ न्यारी करू. तर तुम्ही येत असा ना. इथे आमचे फोटो सेशन व बच्चा पार्टीची मस्ती चालू झालेली आहे लाईनीशीर पद्धतीने. आणि इथे हे बच्चा पार्टी यांना माहिती नाही की वाळू किती गरम होती, तर धावत सुटलेले आहेत सगळेजण. तर फोटो सेशन काढता आम्ही बीचवरतीही सुद्धा फोटो सेशन काढायला गेलो. तर इथे स्लो मोशन लाटांच्या बरोबर काढणारे फोटोज हे सगळं काढत. तर ह्यांची महिला मंडळ फोटो काढत होती, तर मायराला सांगितलं चल आपण पण एक व्हिडिओ काढूया. तर आम्ही सुद्धा एक व्हिडिओ काढली. तर इथे मावशी सई पण गोल गोल फिरण्याची एक व्हिडिओ काढली. आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं. तर चला नाश्ता करूया. तर अशा पद्धतीने इथे अंडा भुर्जी बनवलेली आहे स्पेशल फॉर सुषमा मावशीने. तर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज डॅम करा कमेंटमध्ये. ही सुषमा मावशीने भुर्जी बनवलेली आहे अंडा भुर्जी आणि ही सगळ्यांना आवडलेली आहे. चला शांती आनंदाची नदीच वाही. तर इथे चाललेले आहेत मारामारी. अरे छोडो अरे छोडो अरे छोडो अरे छोडो. ते रिलॅक्स होऊन बसलेले आहेत एकत्र. आता हे रिॲक्शनचे व्हिडिओज चाललेले आहेत. गेस करून चला बघूया पुढे पुढे. मराठी का हिंदी? माझा नवरा माझा नवसाचा. म्हणजे काहीतरी मराठी आहे ना. माझा नवरा पैसेवाला. माझा नवरा चिकू. माझा नवरा करोडपती. अशा प्रकारे हे रिॲक्शनचे व्हिडिओ करत गेम खेळत आम्ही आता मस्त आहे की मजा करत चाललेलो आहे. तर खूप मजा आली आम्हाला ह्या ट्रिपमध्ये. तर तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला दिसतही असेल हे रिॲक्शन करून सांगतात पण कोणाला काय समजत नाही. आणि मामींना रिॲक्शन करण्यापेक्षा हसायला खूप येतं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही रिॲक्शनच्या ह्याच्यावरती हे काय चाललंय असं हसतायत. कोणी हसतं का असं कोणतरी रिॲक्शन करून दाखवा. असं काय करतायत. तर चला रिॲक्शनवरती ह्यांचं नाव गेस केलेलं आहे आय थिंक. आणि ते आमचे मावशी श्रीची मान लचकलेली होती आय थिंक. तर ती बरी झालेली आहे. तर अशा प्रकारे ते रिॲक्शन करणार आहेत. तर तुम्ही बघू शकता ते काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन सांगतात. अरे काय चाललंय. कोणता हत्ती पाहिजे काही पाहिजे हे कोणतं गेस करताय. त्यांना काही समजतच नाही आम्ही रिॲक्शन काय करू. तर हे आठवतात मी काय करू काय नाही. तर अरे हा बघा किती मोठा हत्ती गोल गोल फिरायचा हत्ती. येस
ते खूप छान असं सुंदर वास येत होता आणि तिथून मावशी उठलेल्या आहेत, तर तुम्ही बघू शकता आणि सगळेजण हसत आहेत. तर इथे सुगंध घेऊन मावशी मागच्या साईडने येत आहे. तर चला बघूया. तर मंडळी आम्ही पोचलेलो आहे मावशीच्या गावाला. तर आम्हाला समजले नाही आम्ही कधी पोचलो ते. तर आता अण्णांनी बांगडे घेतलेले आहेत व चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत. दिस इज माय फेवरेट. तर मावशी इथे चिंबोऱ्या साफ करायला बसलेली आहे आणि इथे जेवणाची तयारी सुरू झालेली आहे. तर जेवणाची तयारी सुरू झालेली आहे. तर आम्ही विचार केला तर आम्ही जाऊन येऊ. तर इथे आता मावशीने गाडीचे स्टार्टर मारून आम्ही चाललेलो आहे जांभळं पाडायला. तर रस्त्यात दिसलेली होती आम्हाला जांभळाचं झाड आणि खूप मोठं असं झाड होतं आणि ते खूप असे मोठे मोठे जांभळं होते. तर आम्ही खालचे जांभळं होते ते टिपलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची जांभळं. यस मंडई. तर आता आम्ही पद्धतीने आम्ही जांभळं सक्सेसफुल आम्हाला ही पण मंडळी भेटलेली आहे आणि आम्ही सक्सेसफुल झालेलो आहोत. आता आम्ही निघालेलो आहे जांभळं घेऊन जेवणाच्या दिशेने. A few inches later. तर इथे अर्ध जेवण झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर मंडई इथे जेवायला सगळे बसलेले आहेत. भात, खेकड्यांचा रस्सा आणि बांगडे आणि सोबत पापडही. मंडळी सगळी जेवायला बसलेली आहे. तर आम्ही पण जेवायला बसलो आणि जेवल्यानंतर आम्ही मस्तपैकी चिंबोऱ्या खाल्लेल्या. ते चिंबोऱ्या पण खूप मोठ्याने भरलेल्या होत्या गाई. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवल्यानंतर आम्ही निघालो व तिथून मग आम्ही जांभळं खाली जाता जाता. तर चला बघूया. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. A few moments later. जांभळं खाऊन झाल्यानंतर आम्हाला कर्दांची इच्छा झाली. तर आम्ही एका साईडला विश्रांती करत चटई टाकत मस्तपैकी बसलेलो. तुम्ही बघू शकता. कोकणचा रानमेवा. कोकणचा रानमेवा. ही मंडळी इथे बसलेली आहे गप्पा मारत मस्तपैकी खेळत. कर्दा खाऊन झालेली आहे. तर आम्ही इथे सगळे बसलेलो आहोत विश्रांती करायला एका झाडाखाली. आणि इथे मस्तपैकी हा झाड दिसतोय तुम्हाला, तिथून थोडंसं पाणी निघत होतं. हे सगळे आश्चर्यचकित झाले, पण तिथे खाली नळ फुटलेला होता ते आम्हाला नंतर समजलं. तर हे आमची भूमी व आमचे टॅलेंटेड रियांश मामा. अशा पद्धतीने सगळी मंडळी खुश होऊन झालेली आहे. मायरा तुला कसं वाटते एवढं तोंड माखून? कसं वाटते मायरा?
अच्छा रिमिक्स आइटम है ये. मालवणमध्ये रात्रीचं जेवण हा कोलंबीचा रस्सा, भाकरी, गरगाटे, बोंबील फ्राय केलेले आणि चपाती, भाकर, त्याच्यावरती ताव मारून आम्ही मस्तपैकी जेवून झाल्यानंतर गप्पा मारतो. गप्पा मारून झाल्यावरती झोपायला जातो.